मी अक्षम्य असा अपराध केला आहे। या अपराधाला आपण क्षमा केली, मी आपले ऋण कसे फेडू? माझा सगळं विसरून जा, कसलाच विचार करू नकोस। केवळ आपल्या विवाहाचं स्वप्न पहा, जे सत्यात उतरणार आहे। देवा, हे समजा काय होतंय? मला काय बी सुचना, पर लई रडावंसं वाटतंय। उलूक, 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 उलूक। उलूक, उलूक, अखेर तुम्हाला सापडलासच। उलूक, अरे अरे कुठे होतास तू? तुला शोधण्यासाठी मी दाही दिशा फिरलो। अशा निर्जन स्थळी तू का आहेस उलूक? तू नुसता माझ्या समोर उभा आहेस तरी मला आत्ताच दैत्यांनी युद्ध जिंकल्याचा भास होऊ लागलाय। दैत्यांचा सेनापती, महापराक्रमी, मायावी असा उलूक आता पुन्हा दैत्य सैन्याचे सेनापती पद भूषवणार। नुसत्या या विचारांनीच आता माझा उत्साह कित्येक पटीने वाढलाय। का आलायस इथे? तुला न्यायला
काय झालं लोक? तुला नाही आनंद झाला? माझे पिता म्हणजे दैत्य सम्राट मल्ल यांनी त्यांच्या सामर्थ्याने तिन्ही लोकांवर दैत्यांचं राज्य आणलं. सगळ्या देवांना त्यांनी बांधून ठेवलं होतं. देवांचा राजा इंद्र त्याला बंदी बनवलं. त्यांच्या काळात सर्व दैत्यांनी अमाप सत्ता अनुभवली. पण माझ्या पित्याच्या वधानंतर तेच देव माझ्यावर हसू लागले. दैत्यांचं ऐश्वर रसा तळाला गेलं. आमचं वैभव गेलं, ऐश्वर्य गेलं. पण कोणताही दैत्य आमच्या मदतीला आला नाही. आणि तू देखील या साऱ्यापासून लांब असा लपून बसलास. अरे ज्या उलूकच्या अंगा खांद्यावर मी लहानपणी खेळलो, लहानाचा मोठा झाला, तो उलूकही माझ्या सहाय्याला नाही. हे कटू सत्य देखील मी पचवलं आणि माझा लढा मी एकट्याने लढायचं ठरवलं. पण आज तू माझ्या सोबत हवा आहेस. ते आता शक्य नाही. का? तू पण त्या खंडोबाला घाबरलास वाटतं. कुंभक, तुझा क्रोध अजूनही शाबूत आहे हे पाहून बरं वाटलं. पण क्रोध मनात असून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी तुला माझी साथ द्यावी लागेल. ज्या गोष्टी मी विसरायचा प्रयत्न करतोय त्यात तू मला परत अडू नकोस कुंभक. माझा बाप मल्ल तीनही लोकाचा स्वामी होता आणि तू सेनापती. मी त्याचा उत्तराधिकारी कुंभक. तुला आदेश करतो की तू पुन्हा युद्धाला तयार हो. तुझ्या राजाची, माझ्या बापाची तुला शपथ. तुला यावंच लागेल. तू तुझी शपथ मागे घे कुंभक. मला या वचनात अडकवू नकोस. नाही, मला माहितीये उलूक, तू तुझ्या नियमांचा पक्का आहेस. पण मला सहाय्य करण्याची शपथ मी मागे घेणार नाही. अशा प्रकारे कुंभकला उलूक सापडलाच. ही अशुभ वार्ता खंडेरायांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. देवा, देवा, जी गोष्ट आत्ता घडायला नको होती तीच गोष्ट घडली आहे. कुंभक आणि उलूकची भेट झाली आहे देवा. प्रधानजी, सर्वांनी कुंभकाला समज देऊनही
त्याची सूड बुद्धी त्याला कायम दुष्कृत्य करायला भाग पाडते. आणि या क्षणीही त्याच्या डोक्यात काहीतरी अशुभ विचार असणार. अर्थातच देवा, कुंभकाने उलूकचा शोध घेतला आहे. देवा, आपण जाणताच की उलूक हा एक अत्यंत अनुभवी दैत्य आहे. युद्धात पारंगत आहे. अनेक मायावी विद्या त्याला अवगत आहे. त्याच्या नुसत्या असण्याने दैत्यांचा अहंकार आता वाढेल. आणि हे सर्व विवाह तिथी जवळ आलेली असताना घडत आहे. देवा, प्रधानजी, माझ्या आणि माळसेच्या विवाहातील हे विघ्न आहे. देवा, यावेळी हे विघ्न दूर करण्यासाठी मी पुढे होईन. परंतु यावेळी मात्र युद्धाची सज्जता करावी लागेल अशीच चिन्हे दिसत आहेत. प्रधानजी, हे युद्ध होणारच. युद्ध? देवी, आपण या ठिकाणी विवाह संदर्भात काही गोष्टींची चर्चा करायची होती. परंतु आपण कोणत्या युद्धाविषयी बोलत आहात? कोणते युद्ध? कुणाशी? देवी, मल्लासुराचा ज्येष्ठ पुत्र कुंभक हा सुडाग्नीमध्ये जळतो आहे. मल्लासुराचा सेनापती आणि अनुभवी दैत्य उलूक याचा त्याने शोध घेतला आहे. आणि त्याच्याच मदतीने तो युद्धासाठी सज्ज होणार आहे अशी चिन्हे स्पष्ट जाणवत आहे. परंतु आता आपला विवाह जवळ आला आहे आणि अशातच युद्धाची परिस्थिती म्हणजे मोठी समस्या आहे. नाही देवी, मी असेपर्यंत कोणतेही अशुभ सावट मी खंडेरायांच्या विवाह कार्यावर येऊ देणार नाही. प्रधानजी, चिंता नका करू. कुंभकाला समज देण्यासाठी माझं खड्गच पुरेसा आहे. नाही देवा, आपला विवाह ठरलेला असताना मी आपल्याला युद्धभूमीवर कसा जाऊ देईन? प्रधानजी, आपल्या मनात नेमकं आहे तरी काय? देवा, मी स्वतः कुंभकाला एकदा भेटून त्याला समज देण्याचा विचार करतो आहे. प्रधानजी, मल्लासुराबरोबर झालेल्या युद्धाआधीही आपण त्याला समज द्यायला गेला होता. परंतु आपल्या समजावण्यानेही त्याचा अहंकार कमी नाही झाला. मी जाणतो देवा, परंतु मला असं वाटतं की दैत्य कुळाला अजून एक संधी देणं आवश्यक आहे. ज्याने आपल्या मातेचे ऐकले नाही, ज्याने दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांचे म्हणणे धुडकावले, तो अहंकारी कुंभक आपले म्हणणे मान्य करेल? मला असे नाही वाटत. मला देखील असंच वाटतं की त्याला योग्य ती शिक्षा होणे आवश्यक आहे. देवा, आपण मला एकदा कुंभकाची भेट घेऊ द्यावी. त्यानंतरही जर का त्याने माझं म्हणणं ऐकलं नाही तर त्याला शिक्षा होईल हे निश्चित. प्रधानजी, आपल्या भूमिकेबद्दल मला आदर आहे. परंतु कुंभक आपलं म्हणणं ऐकेल असं मला वाटत नाही. प्रणाम आचार्य. कुंभकचे काहीच होऊ शकणार नाही का? तुझं दुःख मी जाणतो. आयुष्यभर पतीने ऐकलं नाही आणि आता पुत्र ऐकत नाही.
पण आईचं हृदय शांत बसू देत नाही. सतत वेडी आशा असते की कुंभक कधीतरी माझं ऐकेल. नसत्या भ्रमात राहू नकोस, म्हणजे दुःख पचवणं सोपं जाईल तुला. आणि आता तर तुला हे माहीतच असेल की कुंभकने आपल्या कुटिल बुद्धीने उलूकला आपल्या शब्दात बांधला आहे. आचार्य, आपण उलूकची क्षमता जाणता. आपण असे काहीतरी करा की उलूक कुंभकची साथ देणार नाही. तुला असं वाटत असेल की मी हताश झालो आहे किंवा जे जे होईल ते केवळ पाहतो आहे, पण तसं नाहीये. कारण यापुढे कुंभक उलूकचा वापर करून घेणार आणि दैत्य कुळाला पुन्हा संकटात ओढणार हे मला माहित आहे. म्हणजे आपण काहीच करू शकणार नाही का? म्हणजे दुर्दैवाने यापुढे जे घडेल ते पाहण्याखेरीज कोणतेही गत्यंतर नाही तर. विवाहाची तिथी जवळ चालली, परंतु मी आपणास एक सांगू इच्छितो, विवाहाची कोणतीही तयारी इतक्यात करू नये किंवा विवाह पूर्व तयारीचा मुहूर्त जर करायचा असला तर थोडे थांबून करावं. हे सर्व सांगण्यामागे काही कारण आहे. आपण म्हणताय म्हणजे निश्चितच काहीतरी कारण असले पाहिजे, पण ते जर आम्हाला कळले असते तर. वरपक्षाच्या ठिकाणी काही अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत. श्री खंडेराय अशा कोणत्याही संकटांना मोडून काढण्यास समर्थ आहेतच, परंतु अशुभ शक्ती आपले कार्य करीतच असतात. त्यामुळे श्री खंडेरायांना विवाहपूर्व काळात काही गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागेल. अहो, आपण असेच थांबलो तर कुलदेवतांसमोर अक्षता कधी ठेवणार? विवाहाची सगळी खरेदी, दागदागिने, कपडा लत्ता हे सर्व कधी होणार? आणि विवाहाची निमंत्रणं कशी द्यायची? मी जे काही बोलतो आहे त्याचे स्पष्ट कारण सांगितल्याशिवाय कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु मला पुन्हा एकदा एक युद्ध होताना दिसतंय. श्री खंडेराय आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांच्या विवाहापूर्वी हे युद्ध होणार.
मायानंद